उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे। ही बैठक यशवंत चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे। या बैठकीसाठी सर्व नेते उपस्थित असतील। 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चावरती रणनीती ठरवली जाणार आहे। संजय राऊत यांनी तशी माहिती दिली आहे। 1 तारखेच्या मोर्चा संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार असून या बैठकीसाठी सर्व नेते उपस्थित असतील। 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चा संदर्भात रणनीती ठरवली जाईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली। पुन्हा तयारी आहे। उद्या सर्वपक्षीय बैठक आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये। त्यात माननीय शरद पवार, श्री उद्धव ठाकरे, श्री राज ठाकरे, काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते येतील, डाव्या पक्षांचे लोक येतील, सगळे प्रमुख लोक तिथे उपस्थित राहतील आणि आम्ही पुढली रणनीती ठरवू। तर उद्या होणाऱ्या या बैठकीसंदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या सोबत आहेत। सुमित, संजय राऊतांनी जी माहिती दिली उद्याच्या बैठकीविषयी त्याबद्दल काय अधिक माहिती? मतदान प्रक्रियेमध्ये होणारा घोळ किंवा आतापर्यंत झालेला घोळ हा लक्षात घेता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि तत्पूर्वी मतदानात होणारा घोळ हा रोखला जावा म्हणून महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचा मोर्चा 1 तारखेला निघणार आहे। त्या मोर्चाच्या आधी एक तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक उद्या बोलावली आहे। 12:30 वाजता ही बैठक होईल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आणि त्यानंतर एक पत्रकार परिषदेचं देखील आयोजन केलेलं आहे। हा सगळा मोर्चा पुढे कसा असेल या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाईल। दुसरा आणखी महाविकास आघाडीचा हा मोर्चा फॅशन स्ट्रीट ते महानगरपालिका मुख्यालय असा असणार आहे। त्यामुळे नेमकी कशी योजना असेल, पुढे काय करायचं आहे, मोर्चात लक्ष वेधून घेण्यासाठी आणखी काय काय गोष्टी करायच्यात या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं उद्या आयोजन केलेलं आहे। बिलकुल सुमित, फोन लाईन वरती असेच राहा कारण आणखी एका महत्त्वाच्या बातमीसंदर्भात तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे। तर ती बातमी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वॉर रूम स्थापन केली जाणार आहे। मतदार यादी अंतिम होण्याआधी अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील तफावतींचा मागोवा घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जिल्हानिहाय वॉर रूमची स्थापना करण्याची योजना आखण्यात आली आहे। निर्धार मिळाल्यानंतर जिल्ह्यात बोगस मतदानाची माहिती गोळा केली जाणार आहे। त्यामुळे एक प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मतदार याद्यांवरती लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय। या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत फोन लाईन वरती आहेतच। सुमित, मतदार याद्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी खास काय प्रयत्न केले जात आहेत? आदित्य ठाकरेंनी निर्धार मेळाव्यामध्ये एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्यानंतर मग खूप सातत्यानं त्यांच्याकडे वेगवेगळे मेसेज आणि फोन यायला लागले की आमच्याकडे देखील आमच्या परिसरात देखील असे घोळ होतात, इथल्या देखील मतदारांची यादी तुम्ही तपासा। आणि या सगळ्यानंतर मग आदित्य ठाकरे यांच्याकडून एक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांकडून कळते। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वॉर रूम स्थापन केले जातील आणि या वॉर रूम मध्ये जिल्ह्यामध्ये कुठे कुठे मतदानामध्ये तफावत होतीये, कुठे बोगस मतदान होत आहे किंवा मतदार याद्यांमध्ये कुठे घोळ आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती गोळा केली जाईल आणि अंतिम मतदार यादी जी जाहीर केली जाणार आहे तत्पूर्वी हा सगळा अहवाल निवडणूक आयोगाकडे सोपवला जाणार आहे आणि त्यासाठी मुंबईत जे कार्यालय असेल, मुख्य कार्यालय, तिथून एकत्रित सगळा अहवाल गोळा केला जाईल आणि तो तिथे दिला जाईल। निवडणूक आयोगामध्ये आता भविष्यामध्ये होणाऱ्या निवडणुका ह्या पारदर्शकपणे पार पडल्या जाव्यात यासाठी विरोधकांचं आंदोलन सुरूच आहे। ते विरोधक एकत्र आलेलेच आहेत। तशाच पद्धतीनं हा एक आणखी पाऊल आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वॉर रूम स्थापन केले जात आहेत। बिलकुल, धन्यवाद सुमित या सगळ्या माहितीसाठी।